हिंदू मुसलमानांमध्ये वाद होणे व वादाचे रूपांतर दंग्यात होणे हे आपण नेहमी पाहत असतो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या वादाचे वर्णन आपण वाचत आहे. भारत हा विविध जाती धर्माचा देश. 150 वर्षे इंग्रजांची गुलामी याच सर्व जाती धर्माच्या लोकांनी झुगारून एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले आणि ज्या वेळेस स्वातंत्र्य घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र हिंदू व मुसलमान यांच्यात वादापायी की राजकारणाचा बळी म्हणून भारत देशाला फाळणीला सामोरे जावे लागले व भारतातून पाकिस्तान देशाची निर्मिती झाली. फाळणी होऊनही यांच्यातील वाद मिटला का? तर नाही, तो आजपर्यंत कधी ना कधी डोकेवर काढतच असतो. तर यांचे भांडण कसे मिटेल यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपाय सांगितला आहे आणि मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला उपाय सर्वांनी नीट ऐकावा. ज्या बाबासाहेबांना अस्पृश्य म्हणून आपल्याच देशात छळ व अपमान सहन करावा लागला तरीही त्यांचे देशाविषयी प्रेम किती होते हे त्यांच्या एकाच वाक्यावरून समजते. मी प्रथम भारतीय आहे व नंतरही भारतीय आहे. तर आपण पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू मुसलमान यांच्यातील तेढ मिटवण्यास काय उपाय सांगतात. ते सांगतात, हिंदू व मुसलमान यांच्यात आजकाल जी रणे माजून राहिली आहेत त्यांना आळा कसा घालता येईल याबद्दल आज सर्वत्र विचारविनिमय चालू आहे. परंतु कोणत्या प्रकारचा उपाय योजिला असता गुण येईल याची खात्री कोणी देऊ शकत नाही. हा प्रश्न इतक्या भानगडीचा का व्हावा याचा पूर्णपणे विचार केला असता असे दिसून येते की हिंदू व मुसलमान यांचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे याचे खरे स्वरूप लोकांच्या ध्यानात पूर्णपणे आलेले दिसत नाही. हिंदू व मुसलमान यांच्यातील नात्यागोत्यास कोणी कसल्याही नावाने संबोधले तरी तो संबंध एक प्रकारचा जातीभेदच आहे असे आमचे मत आहे. रोटीबंद बेटीबंद ही जातीभेदाची मुख्य लक्षणे आहेत. यावरून पाहता जसा ब्राह्मण व मराठा यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाही तसा ब्राह्मण व मुसलमान यांच्यातही होत नाही. ब्राह्मण व मराठा हा जर जातीभेद आहे तर हिंदू व मुसलमान हा देखील जातीभेद आहे असेच मानिले पाहिजे. हा मुद्दा एकदा मान्य झाला म्हणजे हिंदू मुसलमानांची तेढ मिटविण्यास कोणता उपाय योजावा याविषयी पंचायत पडणार नाही. कारण हिंदूंतील जातीभेद मोडण्यास जो उपाय सांगितला जातो तोच उपाय हिंदू मुसलमानांतील भेद मोडण्यास अंमलात आणला पाहिजे. जातीभेद मोडण्यास जसा मिश्र विवाह होणे अवश्य आहे तसा हिंदू मुसलमानांतील जातीभेद मोडण्यास त्यांच्यातही मिश्र विवाह झालेच पाहिजेत. हे मत आमचेच नसून डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांचेही पण तेच मत आहे. अशा दृष्टीने पाहता कुमारी मालिनीबाई पानंदीकर B.A. बीटी या हिंदू मुलीचा गुलाब खान बशरुद्दीन खान B.A. बीटी या मुसलमान गृहस्थाबरोबर झालेला विवाह अत्यंत महत्त्वाचा आहे. कुमारी मालिनीबाई या हिंदू समाजातील सारस्वत जातीपैकी असून डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मुलीची मुलगी म्हणजे नात होत. या कामी मालिनीबाईंनी जो धीर दाखविला तो त्यांना साजेसाच आहे. त्यांचा जन्मच पुनर्विवाहात दाम्पत्याच्या पोटी झालेला आहे. त्यांच्या मातोश्री व त्यांचे वडील रावसाहेब पानंदीकर यांचा विवाह हा महाराष्ट्रातील पहिलाच पुनर्विवाह होय. अर्थात माशाच्या पिल्लांना ज्याप्रमाणे पोहावयास शिकवावे लागत नाही त्याचप्रमाणे मालिनीबाईला सुधारणेची शिकवण देण्याचे काही कारण नाही. तसे जर नसते तर मालिनीबाईंनी हा सामाजिक सुधारणेतील अगदी लांबची उडी घेतलीच नसती. हिंदू मुसलमानांतील भेदाभेद नष्ट होण्यापुरताच हा मिश्र विवाहाचा फायदा आहे असे नाही. हिंदू महासभेला प्रिय असलेल्या शुद्धीकरणाच्या दृष्टीनेही त्यास महत्त्व आहे. मालिनीबाई मुसलमानांच्या गोटात गेली असे म्हणून तिचा उपहास करणारा एक पक्ष निर्माण झाला आहे. या पक्षाची समजूत अशी आहे की गांधर्व विवाह असो किंवा ब्राह्मविवाह असो त्यात वरपक्षाचा वरजडपणा नेहमीच राहणार. अशा स्थितीत मालिनीबाईंचे गुलाब खान यांच्याशी एकदा लग्न होऊन गेल्यावर पुढे मागे मालिनीबाईंनी कुंकू लावू नये व हिंदू पद्धतीचा पोशाख करू नये अशी जर खानसाहेबांची लहर लागली तर पुढे काय?
परंतु वर पक्षाचा नेहमीच वरचढपणा राहतो असे कशावरून? कौटुंबिक कार्यक्रमाच्या चर्कांत सापडल्यावर वधू पक्षाचे वर पक्षावर काहीच चालत नाही असे म्हणणे सत्यास धरून होईल असे आम्हास मुळीच वाटत नाही. फार दूर कशाला, हिंदूंतील पुरुष वर्गाला अमुक एक सामाजिक सुधारणा तुम्ही का घडवून आणत नाही असा प्रश्न केला असता बायकांपुढे आमचे काही चालत नाही असा उघडा जबाब मिळतो. यापेक्षा वधू पक्षाच्या वरचढपणाचा दुसरा पुरावा कोणता पाहिजे? आम्ही तर असे म्हणतो की या विवाहापोटी मालिनीबाईंवर हिंदू पद्धतीचा त्याग करण्याचा प्रसंग येण्याऐवजी खान साहेबांवरच मुसलमान पद्धतीचा त्याग करण्याचा प्रसंग येईल. तर आपण पाहिले, हिंदू मुसलमान यांच्यातील वाद मिटविण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला उपाय किती साधा व सरळ आहे. जो उपाय स्पृश्यता मिटविण्यास उपयोगाचा आहे, तोच उपाय हिंदू मुसलमानांतील तेढ मिटविण्यास बाबासाहेबांनी सांगितला आहे. नुसताच उपाय नाही, तर त्यावेळेस मालिनीबाई पानंदीकर व गुलाब खान बशरुद्दीन खान यांच्यातील झालेल्या विवाहाचे उदाहरण दिलेले आहे व कसे मालिनीबाईंचे मुसलमानीकरण त्यांच्या इच्छेविरुद्ध होणार नाही हे सांगितले आहे. ज्या लोकांना असा गैरसमज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त अस्पृश्य हिताचाच विचार करत होते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी प्रथम विचार केला आहे. तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कोणती माहिती हवी आहे नक्की लिहा. हा व्हिडिओ कसा वाटला आपला अभिप्राय नक्की पाठवा. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.